पाटील आणि या कॉमेंट्री बॉक्समध्ये विजय पाटील सर आपलं स्वागत आहे या चौथ्या दिवसातील रात्रीच्या क्रिकेटमध्ये। धन्यवाद धनंजय पाटील, मॅन फ्रॉम कोपरी। एक गुड आवाज आपण ऐकत होता मित्रांनो। कमी वयामध्ये आपण बघतो ज्या प्रकारचा आतापर्यंत आपण बघितला प्रवास राहिला आहे धनंजय पाटील यांचा, जबरदस्त स्वतःच्या आपल्या क्षेत्रामध्ये एक उत्तुंग भरारी घेणारं एक अपकमिंग यंग डायनामिक कॉमेंटेटर म्हणून आपण पाहू शकतो धनंजय पाटील यांच्याकडे। चला आपण सामन्याकडे जाऊया। आजच्या दिवसातील एक आणखी सुंदर सामना आपण बघतोय, बराडेवाडी वर्सेस प्रकाश 11 खोचिवडे या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। खोचिवड़ी की टीम यहाँ पर पहली बार बल्लेबाजी करते हुए देखना होगा। पहले ओवर की पहली गेंद यहाँ पर किस तरह देखने को मिलेगी। रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास, बहुत ही अच्छी गेंद यहाँ पर लाइन के हिसाब से गेंदबाजी करेंगे तो यहाँ पर कामयाबी हासिल करेंगे। मेरिट के हिसाब से गेंदबाजी करोगे तो सक्सेस पाओगे। सक्सेस पाने के दो तरीके हैं, एक आसान तरीका है और एक कठिन तरीका है। आसान तरीके से जाओगे तो तकलीफ होगी, लेकिन कठिन तरीके से जाओगे तो आसानी होगी। अगली गेंद फिर से एक बार अमृत के लिए, यहाँ पर 9 का इशारा और इस 9 के साथ रन संख्या यहाँ पर बढ़ती हुई। कैलासवासी किसन बाबूराव पाटील, कैलासवासी गणपत बाबूराव पाटील कसं स्मरणार्थ इस स्पर्धा आपण पाहतोय, टेनिस क्रिकेट स्पर्धा। आत्ताच आपण बघितलं विरारच्या मैदानावरती आमदार चषक पार पडला। क्रिकेटचा महासंग्राम आता जोर धरू लागलाय। नवीन वर्षामध्ये आपण येतोय, येणाऱ्या 2-3 दिवसानंतर नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि 2024 काय असणार आहे तर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं असणार आहे। कारण 25व्या वर्षातली नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची NCC चषक स्पर्धा आपण याच मैदानावरती पाहणार आहोत। तमाम क्रीडा रसिकांची लक्ष त्या सामन्याकडे आहेत आणि नक्कीच ती स्पर्धा आपण थोड्याच दिवसात म्हणजे 1 फेब्रुवारीपासून 9 फेब्रुवारीपर्यंत या मैदानावरती पाहणार आहोत। मैच के लिए शुरुआत फिर से एक बार बॉलिंग मार्क पर तैयार। अगली गेंद इस बार उठा के खेला, कवर के क्षेत्र में गेंद वहां पर जाए जब तक खिलाड़ी पहुंचे। सिंगल पूरा करते हुए डबल के लिए दौड़ेंगे। इस 2 रन पूरे होते हुए और इस 2 रन के साथ रन संख्या बढ़ती हुई। हर रन बहुत ही महत्वपूर्ण होगा छोटे क्रिकेट के लिए, क्योंकि एक एक रन एक लाइफ लाइन है इस क्रिकेट में। हर एक रन का महत्व तब पता चलता है जब हम 1 रन से हारते हैं। और नारंगी की टीम को पता है कि मास्टर की टीम ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी, अच्छी गेंदबाजी की थी आमदार चषक में और मैच टाई हो गया। 1 रन से हार का सामना करना पड़ा। अगली गेंद बैकफुट पे गए, फिर से एक बार खेलने का प्रयास किया। दोनों खिलाड़ी के बीच में गेंद जब तक जाए, सिंगल पूरा करते हुए दूसरे के लिए दौड़ेंगे। यस, अच्छा रनिंग बिटवीन द विकेट। यस नो वेट, बहुत ही इंपॉर्टेंट चीज क्रिकेट में देखने को मिलता हुआ। यहाँ पर 2 रन पूरे करते हुए शाम का सत्र है, धीरे धीरे अब दिव्य रोशनी भरे इस क्रिकेट का माहौल यहाँ पर मनोरंजन करते हुए तमाम क्रीडा रसिक तमाम खिलाड़ी आज इस मुकाबले को देख रहे हैं। रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास जरूर था। भराड़ीवाड़ी टीम के 2 बल्लेबाज यहाँ पर, एक अमृत और राकेश बल्लेबाजी के लिए। 3 ओवर का खेल। यहाँ पर आकाश मांगेला हमारी तरफ से मुड़ते हुए। NCC B और रुपेश 11 आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। शॉर्ट पिच गेंद थी, फिर से एक बार खेलने का प्रयास किया। सिंगल यहाँ पर मिलता हुआ, सिंगल नहीं रोक पाएंगे और इस सिंगल के साथ भराड़ीवाड़ी टीम की अब कुल रन संख्या बनी है। प्रकाश 11 की टीम यहाँ पर रन संख्या बनाती हुई 7 रन। शांत क्रिकेट, रात के सत्र में चलता हुआ क्रिकेट हम देख रहे हैं। यहाँ पर खेलने का प्रयास, फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, यहाँ पर जाने दिया। पहले ओवर का खेल यहाँ पर खत्म होता हुआ 7 रन बिना कोई विकेट
खोते हुए प्रकाश 11 की टीम। प्रकाश 11 मतलब नायगांव खोचिवड़ा, जहाँ से बहुत अच्छा क्रिकेट खेला है। लगभग 10 से 15 साल पहले हम देखते थे इसी क्षेत्र से मैकडॉल्स खोचिवड़ा, उसके बाद शिव शक्ति खोचिवड़ा, प्रकाश 11 खोचिवड़ा, ऐसे बहुत सारे टीम से उभरते हुए हमने देखे हैं। और डीजे के मधुर संगीत यहाँ पर 7 रन यहाँ पर बिना कोई विकेट खोए हुए 3 ओवर का खेल यहाँ पर देखने को मिलता हुआ है। तमाम दर्शकों का, तमाम खिलाड़ियों का मैं विजय पाटिल तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूँ। अगली गेंद यहाँ पर खेलने का प्रयास, लेग की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई सफल होकर खेलने का प्रयास जरूर था, नाकामयाबी यहाँ पर हासिल हुई है। असफलता सफलता से ज्यादा महत्वपूर्ण है। मान लो तो हार होगी, ठान लो तो ही जीत होगी। जीत के कगार के लिए यहाँ पर संघर्ष करना पड़ेगा। ये यहाँ पर गए, बैकफुट पे गया, अच्छा शॉट यहाँ पर मिड विकेट की दिशा में गेंद जाती भी देखना होगा। गेंद जाती हुई 4 रनों के लिए मिलेंगे रन 4 तो हो जाएगा बेड़ा पार। कम ऑन डीजे। हे चांगलं गाणं आपण पाहतोय, मराठी गाणं नक्कीच कोळी गीतं आपल्याला पाहायला मिळत आहेत संध्याकाळच्या सत्रामध्ये। बहुत ही बढ़िया शॉट यहाँ पर, जितना कठिन संघर्ष होगा जीत भी उतनी शानदार होने वाली है। हो ब्लॉकल गेंद थी, खोद के निकाला, फिर से एक बार हम देख रहे हैं जब तक गेंद मिडाउन की दिशा में जाए सिंगल यहाँ पर पूरे करते हुए 1 रन के साथ। अब आपको थोड़ा सा रिस्क लेना पड़ेगा, बड़ी शॉट खेलने पड़ेगी क्योंकि 3 ओवर का मुकाबला है और 18 गेंदों में कम से कम 25 से 30 रन बनने चाहिए, तब जाके मैच में मजा आ जाएगा। एक स्लिप जरूर लगाई है, थोड़ा सा डीप फाइन लेके पॉइंट की दिशा में खिलाड़ी है, एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी है। यहां पर देखिए ऊपर से खेला है, खिलाड़ी मौजूद, यहां पर गलती नहीं होगी। ओहो अंतिम क्षण में यहां क्या छुट्टा हुआ, मुकद्दर उठता हुआ, फर्नीचर बिखरता हुआ। एक जीवनदान, एक बड़ा जीवनदान है, जीवनदान। आयुष्मान भव का आशीर्वाद जरूर दिया है बल्लेबाज को। देखना होगा आने वाले समय में ये बल्लेबाज कितना खतरनाक साबित हो सकता है। रन संख्या अब 14 रन, 4 गेंदें अभी तक फेंकी गई है दूसरे ओवर की। इस बार फिर से एक बार खेलने का प्रयास उसी रीजन में जहां तक मिडॉन का खिलाड़ी मौजूद है। सिंगल यहां पर मिलता हुआ, रन संख्या 15 रन। इस ओवर की आखिरी गेंद आनी बाकी। संदीप केनी एक बेहतरीन क्रिकेटर, अंडरम बॉक्स या टेनिस में ओपन में अच्छा क्रिकेट खेला है। यहां पर देखिए जगह से खेलने का प्रयास, 2 खिलाड़ी के बीच में गेंद गिरती हुई, सिंगल यहां पर पूरा करते हुए दूसरे की मांग है। ओहो ये क्या हो रहा है, लेकिन यहां पर सुरक्षित 2 रन पूरे करते हुए ओवर खत्म होता हुआ दूसरा 2 ओवर के बाद रन संख्या बनी है यहां पर 17 रन। और हम डीजे की तरफ चलते हैं, मयूर को मौका देते हैं, मयूर को सुनते हैं और फिर एक बार कमेंट्री बॉक्स में जुड़ते हैं। डीजे आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय। धावसंख्या 17 धावा, दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावरती। अगली गेंद जय की, बैकफुट में गए, पंच करना चाहते थे, फाइन लेग रीजन में गेंद जब तक जाए सिंगल यहां पर पूरा करते हुए और इस 1 रन के साथ रन संख्या अब 18 रन। यहाँ पर लाइव टेलीकास्ट के द्वारा इस टूर्नामेंट को देखा जा रहा है, उनको भी धन्यवाद दूंगा। अब आप भी यहाँ पर समय निकाल रहे हैं इस टूर्नामेंट के लिए। अगली गेंद
लेके दिशा में फिर से एक बार उसी दिशा में गेंद जाते हुए सिंगल यहाँ पर मिलता हुआ, सिंगल नहीं रोक पा रहे हैं, ये सबसे बड़ी बात है क्योंकि आप यदि बड़े शॉट नहीं खेल रहे तो सिंगल तो आना जरूरी है और सिंगल आता हुआ। एक तरफ हम राकेश को देख रहे हैं, एक तरफ हम अमृत को देख रहे हैं, दोनों खिलाड़ी काफी सीनियर है। राकेश के पास वो क्षमता है, अब आने वाले गेंदों में राकेश किस तरह प्रहार करेगा वो देखने वाली बात होगी। ओ जगह पे खेलने का प्रयास किया, सिंगल की तरफ दौड़ते हुए दूसरा रन लेना चाहेंगे, यह बहुत लंबे खिलाड़ी दौड़े यहाँ पर और 2 रन पूरे करेंगे, इसमें कोई संदेह नहीं है क्योंकि मिड विकेट रिटर्न वाला खिलाड़ी लगभग बाउंड्री के पास खड़े थे और यहाँ पर प्लेसमेंट अच्छा था और उसके अलावा 2 रन पूरे किए। इस 2 रन के साथ यहाँ पर हम देख रहे हैं प्रकाश 11 खोचोड़ा की टीम बनी हुई है 21 रन। प्रकाश 11 खोचोड़ा, नितिन कोहली को कौन भूलेगा, सुयोग वैती को कौन भूलेगा, बहुत साल इन्होंने प्रकाश 11 के लिए अच्छी बल्लेबाजी की है। नितिन कोहली जो इस मैदान के हीरो रह चुके हैं, जिन्होंने बहुत बढ़िया पारी भी यहाँ पर खेली है, लगातार 6 गेंदों में 6 छक्के मारने का रिकॉर्ड 2 बार उनके नाम पे है। इस बार खेलने का प्रयास, गेंद हवा में, ओहो यहाँ पर देखिए रनआउट का मौका, विकेट गिरता हुआ और मयूर का संगीत आता हुआ। पर अभी कुछ गेंदों का खेल बाकी है, इसीलिए कहते हैं दूसरे के सोच पर चलोगे तो प्रोडक्ट बनकर रहोगे, अपने बलबूते पे खेलोगे तो ब्रांड बनकर जियोगे और ब्रांड की क्वालिटी बहुत अच्छी है, इसलिए कहते हैं क्वांटिटी से क्वालिटी बहुत ही महत्वपूर्ण होता है। यहाँ पर क्वालिटी खिलाड़ी होना चाहिए जो इस मुकाबले में 1-2 छक्के लगाकर इस मैच का थोड़ा सा और माहौल गर्म कर सके। ये लेके दिशा में गेंद थी यहाँ पर, लेकिन देखो आक्रमण किया है, गेंद हवा में, खिलाड़ी मौजूद, वहां पर गलती होती हुई 2 रन पूरे करते हुए तीसरे के लिए दौड़ेंगे क्या, ये भी दिखने वाली बात होगी। 2 ही रन यहाँ पर पूरे करते हुए, रन कैसे भी आए इस बार आने जरूरी है और इस 2 रन के साथ रन संख्या प्रकाश 11 की 23 रन अब बने हैं। आखिरी गेंद इस इनिंग की और आखिरी गेंद में क्या छक्का चौका, सिंगल डबल या विकेट वाइट नो क्या आएगा ये देखने वाली बात होगी। समय के पहले और समय के बाद किसी को कुछ नहीं मिलता, आपको जो भी करना है समय पे करना है। इस बार उठा के खेला, स्ट्रेट ड्राइव है, बहुत बढ़िया शॉट, यहाँ पर सिंगल यहाँ पर मिलता हुआ, डबल के लिए जरूर जाएंगे, हाँ ना के चक्कर में गलती हो गई है, गलती हो गई है यहाँ पर खिलाड़ी से, उसके चक्कर में 2 रन भी पूरे किए, क्या तीसरा रन भी पूरा हो जाएगा, ये क्या चल रहा है अंधेरे में, ये क्या चल रहा है अंधेरे में उजाला है। सिंगल रन यहाँ पर गलती हो गई, दूसरा फिर तीसरा और देखते देखते 3 रन पूरे कर दिए। 3 रन के साथ रन संख्या 27 रनों की जरूरत है और 3 ओवर का खेल पूरा हुआ है। डीजे की तरफ जाएंगे, यू गए और यू आए। विनंती करतोय की टॉस साठी यायचं आहे, वेळेला महत्व द्या। पुन्हा एकदा आपण संगीतकडे जाऊया, संगीतला ऐकूया आणि पुन्हा कॉम्बॉक्सला जोडूया।
नाही तर सामन्याकडे जाऊया. आपण पाहतायत पाटील परिवार पुरस्कृत कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ टेनिस क्रिकेटची भव्य स्पर्धा आयोजक नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. भरपूर संघांचा सहभाग आपण बघितला दरवर्षी असतो. गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये जवळजवळ 160 संघ खेळले होते आणि हा एक रेकॉर्ड आपण पाहिलाय. तर प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेच्या माध्यमातून संधी आपला कलागण कौशल्य इथे दाखवण्याची संधी प्राप्त होते आणि तो एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना आपण मॅचकडे जाऊया. प्रकाश 11 खोचिवडे या संघाने भराडेवाडी या संघासमोर आव्हान ठेवले ते म्हणजे जवळजवळ 27 धावांचं आणि 27 धावा कशा प्रकारे पूर्ण करतायत यासाठी पाहणं फार जरुरी आहे. पिक्चरचा एक पार्ट पाहिलाय आपण. पिक्चरचा दुसरा पार्ट आता पाहूया. पुन्हा एकदा आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ मंडळाच्या या मैदानावरती हार्दिक हार्दिक स्वागत. मी विजय पाटील पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये यूट्यूबवरती जे पाहतायत जे आमचे दर्शक आज इथे उपस्थित आहेत त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला तर प्रत्येक चेंडू खूप महत्वाचा आहे. जेव्हा जेव्हा डॉट चेंडू जाणार दबाव वाढणार फलंदाजावरती आणि कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढणार गोलंदाजाचा आणि संघाचा. मात्र दबावा पुढे न झुकता आपल्याला चांगला खेळ करावा लागेल जर संघाला जिंकायचं असेल तर. आव्हान तसं मोठं नाही आहे परंतु मोठं करून घेणं ही खूप मोठी एक कला आहे. जर तुम्ही त्या कलेच्या विरुद्ध खेळलात तर आव्हान कमी होऊ शकते. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन शॉट आपण पाहिला. मिड ऑफच्या रिजन मध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स आणि एका या धावेनी खातं खोललं जाते संघाचं. 27 धावाचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरले दोन फलंदाज. एका साईडला आपण बघितलं तर संदीप आणि एका साईडला केतन. हे दोन फलंदाज बघायचे 27 धावा पूर्ण करू शकतात का. क्रिकेटमध्ये जर तरला मित्रांनो थारा नाही आहे. कागदोपत्री तुम्ही स्ट्रॉंग खेळाडू असले तरी मैदानावरती तुम्हाला ते खेळ दाखवावा लागेल. यावेळी खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटनी पट्टा मारला होता परंतु सिंगल पूर्ण केले आणि यावेळी बघितलं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 1-1 2-2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला जर पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 8 ते 10 धावा आल्या तर तुमचा संघ नक्कीच सामन्यामध्ये राहू शकतो आणि जर त्या धावा कमी आल्या तर मात्र दबाव असेल दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजावरती. आपण जर एखाद चौकारमध्ये आला तर सामन्यामध्ये लगेच परिवर्तन पाहायला मिळेल. ज्याने आव्हान ठेवलं 27 धावांचं. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 3 षटकांचे सामने आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. कुठे जाऊ नका. थोडासा ब्रेक घेऊया. संगीतला ऐकूया आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स जोडूया. दुसऱ्या षटकामध्ये आता पाहायचं आहे धावा आपण बघितला तर 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 चेंडू आणि 20 धावा अशा प्रकारचं समीकरण इक्वेशन आणि यावेळी आपण बघितलं तर फलंदाज होतोय बाद आणि यश प्राप्त करतोय गोलंदाज. कम ऑन डीजे. सुंदर गाणं आपण ऐकलं मयूर यांच्या माध्यमातून. 7 धावा धावफलकावरती अजूनही 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. रफ अँड टफ सामना आपल्याला पाहायला मिळतोय रात्रीच्या सत्रामध्ये. हो यावेळी बघा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू. टप्पा पडल्यानंतर वेगाने ट्रॅव्हल होतो क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये. आपण बघितलं विकेट किपर कुठलीही चुकी करत नाहीये आणि चुकीला माफी सुद्धा नाहीये. आव्हान आहे 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी.
हो, पुन्हा एकदा त्याच लाईन गोलंदाजी करत असताना हलक्या हाताने मात्र आपण बघितला चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे आणि प्रत्येक चेंडू नंतर दबाव फलंदाजावरती वाढला जातोय, कारण फलंदाज आता स्ट्राईक वरती आलाय. 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. यावेळी मात्र आपण बघितलं तर प्रश्नामध्ये जरूर टाकलाय. कठीण काळ आता मात्र फलंदाजाचा आहे आणि कठीण काळात स्वतःला नेहमी सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलं नाहीये. मोठा फटका खेळावा लागेल. अजूनही आपण बघितलं 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. 20 धावांची गरज आहे. 8 चेंडू 20 धावा. यावेळी खेळण्याचा प्रयत्न बघितला तर चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा आपण बघितले तर चुकी होते. त्या क्षेत्रामध्ये पुन्हा एक झेल सुटला जातोय. जीवनदान फलंदाजाला. 7 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 19 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस आपण बघतोय तर अजूनही 7 चेंडू आणि 19 धावा आपल्याला कराव्या लागतील. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो गोलंदाज आपण बघतोय. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू हवेत आहे. मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहे. हो 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 हो, यावेळी पुन्हा एकदा तीच चुकी. पुन्हा तेच घडतंय. काय बिघडतंय तर झेल सुटतोय. वारंवार त्याच चुका होत आहेत, परंतु आपण बघितलं क्षेत्ररक्षण चेंज होत नाहीये. तोच खेळाडू तिथे उभा आहे. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि धावा करायचे आहेत. 18 धावा. आपण बघितलं तर 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा क्रिकेटचा महासंग्राम. न भूतो न भविष्यती, याची देही याची डोळा. पहा क्रिकेटचा अतिभव्य रमेशोळा. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ प्रेझेंट आपण ही स्पर्धा पाहतोय. तुम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा पाहतोय. दिवस रात्र एक अलिशान स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 17 धावांची आवश्यकता आहे. 17 हा आकडा आला म्हणजे खतरा कोणाकडे आहे तेही पाहणं फार जरुरी आहे. गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज परेश, तर फलंदाजी मार्कवर फलंदाज आहे नितेश. परेश टू नितेश. 6 चेंडू 17 धावा. काय घडेल काय बिघडेल पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा आपण बघितलं तर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र गडीबाद. बाकी आहे. 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. गडी बाद झाला धावचीच्या रूपाने. फलंदाजी मार्कवरती आलाय शुभम आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे. यावेळी बघितलं चेंडू चांगल्या प्रकारे मात्र खेळलाय आणि यावेळी पुन्हा एकदा जीवनदान. सिंगल पूर्ण केलंय, डबल वरती जात आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. वारंवार झेल सुटले जात आहेत. हे चांगलं लक्षण नाही आहे क्रिकेटचं, कारण प्रत्येक खेळाडू हा बहुमूल्य असतो, लाख मोलाचा असतो आणि त्याची किंमत आपण ज्यावेळी सामना आपण हरतो ना त्यावेळी माहीत पडतं. जो फलंदाज जर घातकी ठरला तर तो सामना फिरू शकतो. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा करायच्यात 15. 4 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंच आमच्याकडे वळतात, वाईटचा इशारा. 4 चेंडू आणि 14 धावा अशा प्रकारचं समीकरण या सामन्याचं आपण बघितलोय. भराडेवाडी संघ जिंकेल की प्रकाश इलेव्हन संघ जिंकेल हे पाहणं फार जरुरी आहे सध्याच्या घडीला. फुलटॉस चेंडू होता. यावेळी पुन्हा एकदा हवेत आहे. त्याच हो, यावेळी मात्र चुकी नाही आहे. यावेळी मात्र वारंवार 2 वेळा चुका झाल्या, तिसऱ्यांदा चुकी होत नाहीये. गडी बाद होतोय आणि आता मात्र आपण बघितलं तर भराडेवाडी संघ थोडासा पराजयाकडे जातोय, कारण आता षटकाराशिवाय पर्याय नाही आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 3 चेंडू मध्ये धावा करायच्या. त्यामध्ये जवळजवळ 3 चेंडू आणि 14 धावा. यानंतरचा सामना आपण
पाहणार आहोत NCCB वर्सेस रुपेश 11 या दोन संघामध्ये आपण सामना पाहणार आहोत. रात्रीचं सत्र आपण बघितलं तर 7:53 झालेली आहेत. पुढचा चेंडू आणि यावेळी बघितला तर दांडी गुल. मयूर पण थोडासा सुस्तावलाय असं वाटते मला, कारण सकाळपासून तो पण डीजेचं काम करतोय. थोडा सुस्तावलाय मयूर पण, कारण ते दांडी गुल झालंय गोलंदाजाची. फलंदाजी दांडी गुल झालंय. मयूर आता तू थोडंसं डीजे गाणं संगीत चांगलं आवाज मराठी गाणी माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. सोपा झेल मात्र यावेळी कन्वर्ट केलाय आणि यावेळी आपण पाहिलं तर जवळजवळ विजयाच्या जवळ जाऊन हॅट्रिक वरती आहे गोलंदाज. तर हॅट्रिक पूर्ण केली या गोलंदाजांनी. 3 गडी बाद आणि अशा प्रकारे एक मोठा विजय प्राप्त केलाय यावेळी प्रकाश 11 कोचिवडा या संघाने. तर बराडीवाडी संघ